नमस्कार. धनंजयच्या हीरक महोत्सवानिमित्त हे अभिवाचन. कादंबरी, कविता, कथा, बालकथा, नभोनाट्य अशा विविध क्षेत्रात लेखन करणाऱ्या वृंदा दिवाण यांच्या देहस्वरूप या कथेचं अभिवाचन मी मेधा मराठे करणार आहे. 1983 ते 2000 या काळात वृंदा दिवाण यांनी धनंजय दिवाळी अंकासाठी नियमित लेखन केलं. त्यांचे कौटुंबिक, विनोदी, मनोविश्लेषणात्मक कथांचे 45 संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. धनंजयच्या 40व्या वर्धापनानिमित्त झालेल्या समारंभाच्या वेळी ज्येष्ठ लेखक यशवंत रांजणकर आणि कै राजेंद्र कुलकर्णी यांनी देहस्वरूप ही कथा सर्वोत्कृष्ट म्हणून वाखाणली होती. धनंजय 1999च्या दिवाळी अंकात ही कथा समाविष्ट आहे. देहस्वरूप. लेखिका वृंदा दिवाण. अभिवाचक मेधा मराठे. 40 मिनिटांनंतर इंडस्ट्रियल एरियाचं गेट आलं. सभोवतालची माणसं उठून भराभरा उतरू लागली. कृष्णकांतही भानावर आला. बॅग सावरत उभा राहिला आणि वळताना त्यानं पुन्हा एकदा त्या माणसाकडे पाहिलं तर तो तसाच मंद स्मित करत त्याच्याकडे बघत होता. उतरतोयस? उतर, सांभाळून जा, असं नजरेनंच सांगत. भराभरा पावलं उचलत कृष्णकांत उतरला. ती बस पुढे जाणार होती. बस पुढे गेली. त्या बसबरोबर तो माणूसही पुढे गेला. पुढं त्याला कुठं उतरायचं होतं, तो कुठे जाणार होता त्याला माहीत नव्हतं. तसा ह्या बसमध्ये तो आजच त्याला प्रथम भेटला होता. म्हणजे हा कंपनी बदलून इथे आला का? का पूर्वीपासूनच होता पण आपल्या नजरेस आजच पडला, असं त्याला वाटलं. प्रश्नांची वावटळ कृष्णकांतच्या मनात उठली. गेटजवळच त्याला त्याच्या डिपार्टमेंटचा अवस्थी भेटला. हसून मोटरसायकल थांबवून म्हणाला, चल बैस, मलाही आज थोडा उशीर झाला. चल म्हणत कृष्णकांत त्याच्या पाठीशी पाय टाकून बसत मग म्हणाला, माहीत असूनही कधीकधी आवरताना वेळ होतो. ताळमेळच जमत नाही बघ. आज माझंही तसंच झालं. त्यातून तुझी केस वेगळी. सांगितलं मला डिसुझानं तुझे वडील वारल्याचं. काय झालं होतं? का अचानकच? थोडं वय झालं होतं, पण त्यांनी नंतर ठरवूनच औषध पाणी सोडलं होतं. फार तत्वाचे होते ते. व्यवसायानं डॉक्टर होते ना. डॉक्टर? अवस्थीनं कौतुकानं विचारलं. हो, आयुर्वेदिक. पूर्वी लोक यायचे हातगुण म्हणून, पण अलीकडे स्पेशलायझेशनच्या ह्या युगात जुनांना कोण विचारतं. व्यवसायाशी एकनिष्ठ कसं राहावं हे मी वडिलांकडून शिकलो. कंपनी पुढे होऊन त्याच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी त्याला विश केलं. सांत्वनपर बोलणं झालं. तो मोकळा झाला. कृष्णकांतही त्याच्या सेक्शनला गेला. काम करू लागला. बराच गॅप पडला होता. थोडं प्रवाहात येण्याला उशीर लागणार होता. गेले 2-3 महिने वेगळ्याच प्रकारे गेले होते. खरं तर नेहमीसारखंच होतं सर्व वरवर पाहता. घरातल्या वयस्क माणसाचं जाणं, मृत्यूच. पण त्या सर्व प्रकरणाला थोडं वळण लागलं होतं. म्हटलं तर त्याच्या आईच्या धार्मिक आणि अंधश्रद्धाळू विचारांमुळे इतकंच. कृष्णकांतनं कामात स्वतःला रमवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला पुन्हा पुन्हा बसमध्ये समोरच्याच सीटवर बसलेल्या माणसाचे डोळे आठवू लागले. त्याची स्नेहाळ वत्सल नजर जाणवू लागली. हा माणूस आपण समोर येऊन बसल्यापासून असा का आपल्याकडे बघत राहिला होता, हे कोडं उलगडत नव्हतं. वारंवार त्या माणसाची नजर आठवत होती. त्या डोळ्यांना आपल्याला काहीतरी सांगायचं आहे असंही त्याला मधूनच वाटून गेलं होतं. तो केवळ क्षणभर झालेला भास नव्हता हेही जाणवत होतं. लगेच त्याच्या लक्षात आलं की आपण जुजबी का होना त्या माणसाची चौकशी करायला हवीच होती. किमान नाव, गाव, हुद्दा आणि कामाचं ठिकाण वगैरे
आपल्यातलं काहीतरी खेचून आपल्याला त्याच्याकडे नेत आहे अशी त्याला टेबलाशी बसल्यावर जाणीव झाली. आणि मग स्वतःशीच त्या माणसाचं स्वरूप तो आठवू लागला. निळ्या चौकड्यांचा शर्ट, हो, आणि तांबूस गोरा रंग, पिंगट विरळ होत जाणारे केस, पायात ब्राऊन बूट, बरोबर, ग्रे कलरची पॅन्ट आणि त्याचा थोराड चेहरा आणि त्यातले ते डोळेच तेच महत्त्वाचे वाटले त्याला. बॅटरी टाकून वस्तू पाहावी तसं त्याचं मन त्या माणसाचे डोळे पाहू लागले, त्याचा वेध घेऊ लागले. आणि वीज चमकावी तसं झालं. त्या माणसाचे डोळे त्याला स्पष्टपणे स्मरले, भिडले, जाणवतच गेले, त्याचा ताबा घेत राहिले. त्याच्या मधाच्या थेंबासारखा मधाळ सोनेरी रंग, ते डोळे तसे कुणाचे तो शोधू लागला. आणि विचार करता करता त्याला आपल्या वडिलांचेच डोळे आठवले. त्या डोळ्यांचा रंग आठवला, त्या डोळ्यातला भाव स्मरला, चाटून गेला. आपल्या वडिलांचे डोळे आणि या माणसाचे डोळे, इतकं दोन्हीत साम्य असावं? प्रश्नांच्या भोवऱ्यात तो गरगर फिरत आत खेचला जात होता. आणि त्या माणसाच्या डोळ्यांचं आपल्या वडिलांच्या डोळ्यांशी असलेलं साम्य क्षणाक्षणाला पटून जात होतं. त्या माणसाशी आपण जुजबी बोलायला हवंच होतं. पुन्हा तो कुठे भेटणार, कसा भेटणार, त्याचा शोध कुठे आणि कसा घ्यायचा? आणि समजा तो भेटला तरी त्याला काय विचारणार? विचारलेलं त्याला चालेल का? तो भांडणार का? आपल्यावर आरोप प्रत्यारोप करून मोकळा होणार? टेबलाजवळून तो उठला आणि बाहेर मोकळ्या हवेत आला. त्यानं समोर पसरलेल्या लॉनच्या कडेनं लावलेल्या फुलझाडांकडे पाहिलं. सैरभैर झालेलं मन जरा स्थिरावलं. मग त्यानं त्या प्रकाराचा छडाच लावण्याचं ठरवलं. तो पुन्हा टेबलापाशी आला, कामाला सुरुवात केली, मारून मुटकून मनाला वेठीला धरून ठेवलं. त्याच आठवड्यात रजा टाकून तो ज्या दवाखान्यात त्याच्या वडिलांचे डोळे दिले होते तिथं गेला. डॉक्टर आलेले नव्हते. तिथं असलेल्या नर्सनं विचारणा केली. कृष्णकांतनं आपला प्रॉब्लेम सांगितला. त्याला मोकळं वाटलं. स्वतःवर ताबा ठेवत तो त्या नर्सला म्हणाला, 13 जानेवारी 1994 श्रीनिवास मानकर यांनी तुमच्या संस्थेला डोळे दान केले होते. इथूनच डॉक्टरांनी येऊन माझ्या वडिलांचे डोळे काढून नेले होते. त्यांची तशी इच्छा होती नेत्रदान करण्याची. मला इतकंच हवं आहे की ते डोळे कुणाला दिले, त्याचा कोण मालक झाला, तेवढं तुम्हाला सांगता येईल का प्लीज? त्या व्यक्तीचं नाव पत्ता तुमच्या रजिस्टरमध्ये असेलच ना? मला तेवढे माहिती हवे, प्लीज सांगा. नर्स सटपटलीच, म्हणाली, डॉक्टर दुपारी येणार आहेत, 3 नंतर. तुम्ही तेव्हा या आणि त्यांच्याशीच बोला ना. नाही, मला काही नाही सांगता येणार, मला काही माहीत नाही. कृष्णकांतचाही मग नाईलाज झाला. नर्सचं म्हणणं त्याला पटलं होतं, पण मिळालेल्या माहितीचा त्याला गैरवापर तर करायचाच नव्हता. फक्त त्या माणसाचं नाव गाव पत्ता तेवढा हवा होता. त्याची भेट घेण्याची इच्छा होती. आयुष्यातल्या योगायोगाचा सुखद अनुभवही घ्यायचा होता. हेतू इतकाच होता, पण कधी कधी हेतू शुद्ध असला तरी त्याला कसले कसले हेतू चिकटलेले असतात आणि स्वच्छपणाविषयीच संशय घेतला जातो. कृष्णकांतनं सकाळचा वेळ असा तसाच काढला. 3 वाजता तो पुन्हा त्या संस्थेत आला. डॉक्टर कानिटकरांशी त्याचं बोलणं झालं. डॉक्टर म्हणाले, मलाही चांगलं स्मरत आहे, तुमच्या वडिलांचे डोळे काढण्यासाठी मी आणि माझा सहकारी आलेलो होतो. त्यांच्या इच्छेनुसार आणि तुम्ही अगदी वेळेत कळवल्यानुसार त्यांचे डोळे दान केले गेले. लिस्टवर असलेल्या एका व्यक्तीला ते बसवण्यातही आले. पण तुम्ही म्हणता तसा भावनिक भाग आजवरच्या कार्यात कधी अनुभवाला आला नाही. असं जर घडलं तर आमचा व्यवसाय धोक्यात येईल. हा तुमचा काहीतरी भ्रम आहे
किंवा श्रद्धाळूपणा आहे, कुठेतरी चूक होतीये. कृष्णकांत पोटतिटकीने म्हणाला, मला तुम्ही दिलेल्या माणसाच्या माहितीचा गैरवापर करायचा नाही आहे. फक्त मला त्या माणसाकडे, माझ्या वडिलांचे डोळे ज्याच्या शरीरानं स्वीकारले त्याच्याकडे एकदा त्या दृष्टीने पाहायचं आहे. मी शोध घेतला तर तो मला सापडेल, भेटेलही. पण डॉक्टर प्लीज. यावर डॉक्टर शांत बसले. कृष्णकांतच पुढे म्हणाला, माझे वडीलही व्यवसायानं डॉक्टर होते. त्यांची इच्छा तर देहदान करण्याची होती, पण ऐनवेळी डोळ्यांचंच ठरलं. तुम्ही मदत केली नाहीत तर मलाच त्या माणसाला शोधून काढावं लागेल, माझ्यासाठी. त्याशिवाय मला सुखाची झोप लागणार नाही. त्याच्याकडे पाहत शांतपणे डॉक्टर म्हणाले, असं करा, तुम्ही परवा या, मी सगळा तपशील बघून ठेवतो. नाही, तसं कोणाच्या हाती असं रजिस्टर सोपवता येत नाही. पण मी दिलेल्या माहितीने तुम्हाला मानसिक समाधान मिळत असेल तर. ते सूचक हसले. थँक्यू डॉक्टर म्हणत कृष्णकांतनं डॉक्टरांचे आभार मानले आणि तो त्यांच्या केबिन बाहेर पडला. डॉक्टर कानिटकरांकडून बाहेर पडलेल्या कृष्णकांतच्या मनासमोर तो सगळा प्रसंग चित्रासारखा उभा राहिला. एक एक घटना जिवंत होऊ लागल्या. वयानुसार त्याच्या वडिलांचं BP मधून वाढत असे. कधी ते प्रमाणाबाहेर वाढायचं. बेडरेस्ट घेऊनही लवकर खाली यायचं नाही. गोळ्या तर चालू होत्याच. डॉक्टर साळवेंची त्यांना ट्रीटमेंट सुरू होती. ह्या वर्षात तर त्यांना 2दा कमालीचं अस्वस्थ झालं म्हणून ॲडमिट केलं होतं. डॉक्टरनी सांगितलं होतं, त्यांचं हार्ट वीक झालं आहे, ते कधीही बंद पडू शकेल. तुम्हाला कुठल्या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या हव्या असल्या तर घेऊन ठेवा. विल केलं आहे का त्यांनी? त्यावर कृष्णकांत म्हणाला होता, डॉक्टर, विल करावं अशी कोणती प्रॉपर्टी आहे आमची? तुम्ही तर जाणताच. घराच्या पुढील भागात तर होता त्यांचा दवाखाना. त्यांचा वेळ जावा एवढाच हेतू होता. आणि डॉक्टर त्यांना कसं काय तोंडावर विचारणार? एक दिवस शांतपणे अंथरुणावर पडून असलेल्या त्याच्या वडिलांनी त्याला जवळ बोलवून घेतलं आणि म्हणाले, कृष्णा, मी काय सांगतो ते नीट ऐक आणि लक्षात ठेव. खरं तर सगळं शरीर मला दान करायचं होतं, पण तुझ्या आईला ते मान्य होणार नाही. तिला ते आवडणार नाही. ती देवभोळी आहे, थोडीशी धार्मिक आहे. पण मला तरी माझे डोळे दान करायचेच आहेत रे, करायचेच आहेत. मी गेल्यावर तेवढं तू माझ्यासाठी कर. माझा अंतकाळ दूर नाही, मला ते कळून आलं आहे. कृष्णकांतचे डोळे भरून आले. तो वडिलांजवळ बसला. त्यानं त्यांचा हात हातात घेतला, घट्ट धरून ठेवला. वडिलांच्या मनासारखं वागताना त्याला यातना होत होत्या, कारण ह्यातलं आईला काही सांगायचं नाही, ती त्याचं महत्त्व कळून घेणारी नाही हे वडिलांनी बजावलं होतं. मध्ये महिनाच गेला असेल. 13 जानेवारी 1994 रोजी सकाळी 10 वाजता त्याच्या वडिलांचा हार्टफेल झाला. ठरून मरण यावं तसा. त्या दुःखातही तो सावरला. त्याला वडिलांना दिलेलं वचन आठवलं. त्यानं आईला घरी पाठवलं आणि वडिलांना दवाखान्यात सर्टिफिकेटसाठी थोडा वेळ ठेवायचं आहे असं सांगितलं. ठरल्याप्रमाणे डॉक्टर कानिटकर आले. त्यांनी त्याच्या मृत वडिलांचे दोन्ही डोळे काढले. घरी त्याच्या वडिलांना आणल्यावर त्यांच्या डोळ्यावरील बँडेज बघून त्याच्या आईने तर टाहोच फोडला. हे कुणी केलं? हे कुणाचं कृत्य? म्हणून ऊर बडवून ती मोठ्यानं रडू लागली. तिला आवरणं कठीण गेलं. जमलेल्या लोकांच्या समोर त्यानं मनावर ताबा ठेवून आईला म्हटलं, आई, ही बाबांची इच्छा होती गं. त्यांनी महिन्याभरापूर्वी माझ्याकडून वचन घेतलं होतं. त्यांच्या इच्छेनुसार वागण्याला मी बांधलेला होतो. माझं चुकलं असेल तर मला क्षमा कर. मरणाच्या दारात त्यांना दिलेलं वचन मी पाळलं नाही तर कावळा पिंडाला शिवला नसता. त्या क्षणी जमलेल्या माणसात
कुणी त्याच्यासाठी चुकचुकत होतं, कुणी दया दाखवत होतं, तर कुणी त्याला निर्दयी क्रूरही मानत होतं. त्यानंतर जवळजवळ 1.5 महिना त्याची आई त्याच्याशी बोलत नव्हती. बोलली तर तेही नाईलाजानं, शब्ददोष शब्दांपलीकडे बोलणं जात नव्हतं. पण त्यानं ते सर्व धीरानं घ्यायचं ठरवलं. रजा संपून तो कामावर रुजू झाला तर बसमध्ये त्याला तो माणूस भेटला, त्याच्या वडिलांचेच डोळे घेऊन वावरणारा, स्नेहाळ, कृतज्ञ नजरेचा. आपल्या भाग्यानं तो माणूस गवसला. त्याचा पत्ता लागला तर त्या माणसाला घरी घेऊन येऊन आईला भेटवायचं होतं. तिची प्रतिक्रिया आजमावायची होती. देहानं आपले वडील गेले तरी डोळ्यांच्या रूपानं ते मागे राहिलेत, ह्या जगात उरलेत हे दाखवून द्यायचं होतं. तिची थोडी समजूत काढायची होती. विज्ञान पुढे गेलं तरी मानवी मन, त्याच्या भावभावना विज्ञानाला गवसणी घालत मागे उरतील, हा विचार त्याच्या मनात तरळून गेला. डॉक्टर कानिटकरांनी सांगितलेल्या वेळी तो दवाखान्यात गेला. केबिनमध्ये प्रवेशताच डॉक्टर म्हणाले, बसा. त्यांनी डायरी उघडली. डोळ्यावरचा चष्मा सावरला. मग घसा साफ करत ते म्हणाले, घ्या, लिहून घ्या. ह्याचा गैरवापर होणार नाही ह्यावर मी भरवसा ठेवू? अगदी 100% डॉक्टर. आपले वडील आपणाला त्यांच्या डोळ्यांनी भेटतात हा विचार, ही भावना, आय कांट एक्सप्लेन, बट इट्स रिअली थ्रिलिंग टू मी. डॉक्टर, मुळात माणसाचे डोळे म्हणजेच माणूस असतो. एखादा माणूस कसा आहे हे त्याच्या डोळ्यातनंच तर वाचता येतं. घ्या, लिहून घ्या. शेखर महाजन. त्याचा स्वतःचा नगर नाक्याजवळ इलेक्ट्रिक वस्तूंचा व्यवसाय म्हणजे दुकान आहे. कार अपघातात 6 महिन्यापूर्वी त्याच्या डोळ्याला मार लागला होता. दृष्टी अधू झाली होती. इथेच उपचार होत होते. नवे डोळे बसवण्यानं त्याच्या दृष्टीत फरक पडणार होता. आणि त्याच सुमाराला डॉक्टर थांबले आणि मग पुन्हा म्हणाले, तुम्ही त्याला कसं ॲप्रोच होणार माहिती नाही, तो कसा रिस्पॉन्स देईल माहीत नाही. ह्या अशा शस्त्रक्रियात भावनांचा भाग नसतोच. विज्ञानानं उपलब्ध करून दिलेली ती एक सोय असते. भर उन्हाचा कृष्णकांत शेखर महाजनच्या सूर्योदय शॉपमध्ये पोचला. थोडासा स्वतःशीच अधीर होत. मुख्य म्हणजे स्वतः शेखर महाजनच काउंटरवर होता. कृष्णकांतला शेखर महाजननं विचारलं, हं बोला, काय हवंय? थोडासा पुढे झुकून कृष्णकांत निवांतपणे शेखर महाजनच्या डोळ्यात बघू लागला. त्याचं रूप मनात साठवू लागला, डोळे निरखू लागला. एका उद्दीपित अवस्थेत त्याच्याही नकळत पोहोचून गेला. कृष्णकांतनं हळूच खिशातली डायरी काढली आणि त्याच्या टेबलावर ठेवली आणि विचारलं, आपण शेखर महाजन? हो. कुणाकडनं आपण आलात? त्यानं विचारलं. डॉक्टर कानिटकरांकडून. आणि तो थांबला, अंदाज घेऊ लागला. मग घसा साफ करत त्यानं विचारलं, 13 जानेवारी 1994 रोजी तुम्हाला डोळे बसवले गेले? हो. त्याचं काय? कुणा डॉक्टरांचे डोळे होते म्हणे. मला सूट झाले. माझे डोळे कार अपघातात अधू झाले होते. पुढं तर मला दिसणारच नव्हतं म्हणे. तो सांगू लागला. ज्या डॉक्टरांचे डोळे तुम्हाला बसवले गेले त्यांचाच मी मुलगा आहे. त्यांच्या इच्छेनुसार नेत्रदान झालं होतं. हो, आय सी म्हणत कृष्णकांतचा हात हातात त्याने घेतला आणि म्हणाला, काय योगायोग आहे. मी आभारी आहे तुमचा आणि तुमच्या वडिलांचा. नाहीतर मला आयुष्यातून उठावं लागलं असतं. आज जो मी आहे तो त्यांच्यामुळेच. त्याचे डोळे पाणावले. कृष्णकांतनं विचारलं, एक विनंती आहे, मान्य कराल? अहो सांगा ना, तुमच्या वडिलांनी इतकं केलं आहे माझ्यासाठी. एकदा माझ्या घरी याच. माझ्या आईला भेटा. ती भोळी, धार्मिक आहे, फारशी शिकलेली नाही. पण तुमची भेट झाल्यावर तिचा माझ्या संबंधीचा गैरसमज दूर होईल, मनातला आकस दूर होईल. मी वडिलांचे डोळे डोनेट करून त्यांच्यावर आणि तिच्यावर अन्याय केला आहे हा गैरसमज दूर होईल.
प्लीज. ओ असं. आज मी गावाला जातोय. चालेल, मी 4 दिवसांनी येईन. चालेल. शेखर महाजनकडून कृष्णकांत आनंदातच बाहेर पडला. त्याला शेखर महाजन शहाणा समजूतदार वाटला. एका योग्य माणसाला आपल्या वडिलांचे डोळे दिले गेले ह्याचं त्याला मनोमन समाधान वाटून गेलं. तो घरी प्रवेशला. आईला हाका मारतच, आई आई. थोडं नाखुशीनंच बाहेर येत त्याच्या आईनं विचारलं, काय तीर मारून आलास? कशाला हाका मारतोयस रे? तिचा हात हातात घेऊन त्यानं म्हटलं, आई, आनंदाची बातमी आहे. आनंदाची? कसली? आता मला कशात आनंद होणार आहे बाबा? अगं आई, आपल्या बाबांचे ज्यांना डोळे लावले गेले त्या माणसाचा पत्ता मला मिळाला. नाव, गाव, व्यवसाय कळला. मग? तिथे येऊन उभ्या असलेल्या कुसुमनं त्याच्या पत्नीनं विचारलं. तो माणूस 4 दिवसांनी येणार आहे इथं, आपल्या घरी, आपल्या सर्वांना भेटायला, बाबांचे डोळे घेऊन. गहीवरून तो आईला म्हणाला, आई, आपले बाबा देहानं नसले तरी डोळ्यानं, त्यांच्या दृष्टीनं मागे राहिलेत. ते आपल्याला भेटणार, आपली त्यांची भेट होणार. देहस्वरूप वेगळंच आहे गं, त्याचा अनुभवही न्यारा आहे. नष्ट होणाऱ्या देहाचा एक भाग सुखरूपपणे मागे आहे. हे मर्त्य माणसाचं केवढं भाग्य. भावनातिरेकानं त्याचे डोळे वाहू लागले. फोनवरून कृष्णकांतनं शेखर महाजनला त्याचं घर नंबर वगैरे सांगितलं. कृष्णकांतच्या मनावर दडपण होतं. शेखर महाजन आल्यावर आपलीच आई कशी वागेल हे त्याला माहीत नव्हतं. ऐन प्रेत दारात असताना तिनं जे त्याच्यावर त्रयस्थासारखे आरोप प्रत्यारोप केले होते त्याचं त्याला त्या प्रसंगीही दुःख झालं होतं. त्यानं कुसुमलाही बऱ्याच सूचना देऊन ठेवल्या होत्या. शेखर महाजन ठरलेल्या वेळी स्कूटरवरून आला. कृष्णकांत त्यांची वाटच बघत होता. त्यानं त्याचं स्वागत करून बैठकीत आणून बसवलं. आई, हेच ते गृहस्थ शेखर महाजन. ह्यांना बाबांचे डोळे मिळाले, म्हणजे बसवले गेले. त्याच्या आईनं एकदा चष्म्यातून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, चांगलं झालं. काही त्रास नाही ना झाला? नीट दिसतं? हो, नीट दिसतं. मी आभारी आहे तुमच्या कुटुंबाचा, शेखर महाजननं सद्गदित कंठात म्हटलं. औंढा गिळून त्याची आई म्हणाली, तुमचं ते विज्ञान मला कळत नाही, पण माझी इच्छा होती त्यांच्या संपूर्ण देहाला अग्नी मिळावा. ठीक आहे, कुणाच्या तरी उपयोगी पडले डोळे, बरंच झालं. आता अजून काही आईनं तिच्या विचारानुसार बोलून जावं आणि शेखर महाजन दुखावून जावा हे कृष्णकांतला नको होतं. पण आईच्या चेहऱ्यावरच्या चिंतेत एक समाधानाची रेषाही त्याला जाणवलीच. तिचाच तर त्याला शोध होता, थोडं क्षालनच, हातून घडून गेलेल्या कर्माचं. कुसुमनं सर्वांसाठी चहा बिस्किटं आणली. इकडचं तिकडचं बोलणं झालं. भेटीचा शेवट सुखांत झाल्यानं कृष्णकांतच सुखात होता. विपरीत असं काही घडलं नव्हतं, निदान आईकडून. त्यानं लगेच दुसऱ्या दिवशी डॉक्टर कानिटकरांना सर्व सविस्तरपणे फोनवरून सांगितलं. एका जोमानं तो कंपनीच्या कामाला लागला. त्याचं मन स्वच्छ झालेलं होतं. विज्ञान आणि मानवी बुद्धिमत्ता, कौशल्य ह्यांच्या संयोगाचा, परस्पर सहकार्याचा सुखद अनुभवही त्याला आला होता. मध्ये 15-20 दिवस छान गेले. सगळ्याच गोष्टींचा विसर पडून गेला होता. रुटीन सुरू झालं होतं. एके दिवशी कंपनीतून येऊन तो चहा घेत बसला असता तिथं आई आली आणि तिनं विचारलं, कृष्णा. काय आई? मनात तो चरकला होता. त्या माणसाला पुन्हा बोलवता येणार नाही? कुणाला ग? तो रे, ज्याला डोळे बसवले तो. महाजन का काय त्याचं नाव? तो? त्याला पुन्हा बोलवायचं? कशाला? तू बोलवलं होतंस रे त्या दिवशी, पण माझं मन स्थिर नव्हतं. म्हणजे ग?
तू सांगितलंस आणि मी हो म्हटलं. पण खरंच यांचे डोळे त्याला बसवलेत का? मला थोडं निरखून बघायचं आहे त्याच्या डोळ्यांकडे, तिनं जरबेनं म्हटलं. त्याचा आज संताप होत होता. तरी स्वतःवर संयम ठेवून तो समजुतीने म्हणाला, अगं, असं त्या माणसाला तरी वारंवार आपल्याकडे बोलवणं योग्य वाटतं का तुला? खरं तर डॉक्टर म्हणाले होते, आमचं शास्त्र अशा काही भावना मानत नाही. अशानं शास्त्र गोत्यात येईल. विनाकारण माणसात गैरसमज पसरत जातील. पण त्याची आई तिथून जाईना, हटूनच बसली. म्हणाली, तुला नको वाटत असेल आणि वेळ नसेल तर तसं सांग, मला पत्ता दे, मी रिक्षानं जाऊन भेटून येते. आई, इतकंच तो म्हणाला. हा काय मूर्खपणा चालवलायस, त्याला सुखात जगू दे ना आता, असं तो मनात म्हणाला. आई हरणारी बाई नाही, तिचा पिंडच वेगळा आहे. ती कमालीची जिद्दी हट्टी आहे हे त्याला कळून आलं होतं. आपल्या वडिलांनी जिथे अखेरची इच्छा तिच्यापासून दडवून ठेवली आणि माझ्याकडून ती कृती करून घेतली, तिथं हार जाऊन तो म्हणाला, बघतो प्रयत्न करून. मनाचा निरभ्रपणा पुन्हा एकदा हरवून गेला होता आणि सर्व काही गढूळून गेलं. तरीही त्यानं प्रयत्न करायचं ठरवून टाकलं. ती त्याची आंतरिक गरज होती, त्याची आणि त्याच्या आईची. योगायोगानं शेखर महाजन दुकानात भेटला. दृष्टीभेट होताच हसला. हात पुढे करून कृष्णकांतचं त्यानं स्वागत केलं. इकडे एकाकडे आलो होतो, म्हटलं इथवर आलोच होत तर भेटून जावं तुम्हाला. शेखर महाजनही म्हणाला, ह्या डोळ्यामुळं आता आपण दोघांनी मानलं न मानलं तरी एक नातं निर्माण झालं आहे. खरं आहे ना? बरं झालं आलाच आहात इथवर, तर आजच मुंबईहून काही दुकानासाठी भेटवस्तू आणल्यात, बघून घ्या. आवडली एखादी तर घेऊन टाका. अहो, पाकिटातून 100-50 रुपये देण्यापेक्षा वस्तू दिलेली बरी. आढेवेढे न घेता कृष्णकांतनंही काही वस्तू पाहिल्या. भेटवस्तू म्हणूनच त्याचं पॅकिंग करायला लावलं. पैसे काउंटरवर ठेवताना कृष्णकांत म्हणाला, मी जसा सहज आलो तसं तुम्हीही एकदा येऊन जा ना, जस्ट लाईक ए फ्रेंड. शेखर महाजनही म्हणाला, अहो येईन की, तिकडे आलो तर, किंवा सहजच. कृष्णकांत म्हणाला, थोडंसं स्पष्ट बोलू? व्हाय नॉट, शेखर महाजननं म्हटलं. आईचं यात्रा कंपनीबरोबर फिरून यायचं चाललं आहे, बद्री केदारला. त्याच्या आत एकदा बघा जमलं तर. तसा आग्रह नाही, त्यानं दिलगिरी व्यक्त केली. तसं असेल तर केव्हाही तुम्हीच सांगा, मी येऊन जाईन. शेखर महाजनचा चेहरा व्याकुळ झाला, डोळे स्वप्नाळू झाले. तो म्हणाला, तुम्हाला सांगू, त्या अपघातातले 3 जण ऑन द स्पॉट गेले. मी आणि ड्रायव्हरच वाचलो. आणि माझे डोळे, डोक्याला मार लागल्यामुळे जगण्याशी मुकाबला करणं कठीण होतं. पण म्हणतात ना, आयुष्याची दोरी बळकट असली तर मरणही तुमचा ताबा घेऊ शकत नाही. मला तुमच्या वडिलांचे डोळे सूट व्हावेत, पुन्हा सर्व सुरळीत सुरू व्हावं. विलक्षण योगायोगाच्या गोष्टी असतात. आणि एक सांगू, त्या अपघातानं मी आरपार बदलून गेलो आहे. माझ्या डोळ्यावरची झापड गेली, मनावरची धुंदी उतरली. हे जे जीवन मी जगतोय ना, ते कोणाच्या तरी कृपेनेच, ही भावना मनभर आहे, शेवटपर्यंत राहील. आज सर्व शांत झालंय. एखाद्या 80 वर्षाच्या माणसासारखा शेखर महाजन बोलत होता. त्याचं बोलणं कृष्णकांतच्या मनात उतरत होतं आणि नाही. तो शांतपणे बोलत होता. स्वप्न, वास्तव आणि योगायोग यांचं विलक्षण तरीही विचित्र संयोजन तो अनुभवत होता. आईनं विचारल्यावर त्यानं सांगितलं, तुझं यात्रेला जायचं ठरलंय असं सांगितलंय त्याला. तो वेळ काढून येणार आहे, पण वायफळ बोलत बसू नको त्याच्याशी. काय बोलणार आहेस? तू मला दमदाटी करू नकोस. त्याच्याशी काय बोलायचं ते मी पाहीन. माझं मन तुला कधी कळलंय रे? शेखर महाजन येऊन बोलून बसून जाईपर्यंत कृष्णकांतच्या मनावर मणामणाचं ओझं होतं. शेखर महाजन येऊन गेल्यावरही
कुठे काही ओरखाडे उमटून जावत असं काही घडलं नाही. कृष्णकांतला वाटलं किती परिचयाचे असावेत आपल्या आईला आपल्या वडिलांचे डोळे. त्यांनी प्रथम एकमेकांना पाहिलं तेव्हापासून ते अगदी शेवटी सारखे आजारी पडत होते तेव्हापर्यंत. त्यानंतर एक दोनदा शेखर महाजन येऊन गेला. एकदा त्याच्या मुलीची पत्रिका द्यायला आणि एकदा नव्या जागेत दुकान हलवलं तेव्हा, पण तेही सहजच. त्याच्या आईनं त्याच्याजवळ बसत एक दिवशी म्हटलं, कृष्णा, मलाही वाटतंय रे, आपणही आपले डोळे दान करावेत. करता येतील का मला? काय करायचं असतं रे? आई, तू तीच आहेस का? माझाच विश्वास बसत नाही आहे. केवढी ऊर बडवून रडली होतीस बाबांच्या डोळ्यावरच्या पट्ट्या बघून, जणू काही मी गुन्हाच केलाय असं. तेव्हा जर असं वागलो नसतो ना आई, तर तुझं हे आजचं रूप मला दिसलं नसतं आणि मी झुरत राहिलो असतो अगदी मरेपर्यंत, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. मग काय कारवाई करायची असेल ती करून टाक. जगल्या माणसांचा भरोसा नसतो बाबा, फट म्हणून जातं माणूस. आईला उपरती झाली याचा त्याला आनंद झाला. त्यानं आईची सही घेतली, फॉर्म देऊन टाकला. आपलं मरण आपल्याला कळून यावं तसंच झालं. अंघोळीला गेलेली त्याची आई 6च महिन्यात भिंतीला डोकं आपटून बेशुद्ध पडली. पुन्हा ती शुद्धीवर आलीच नाही. 5व्या दिवशी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही ती गेली. कृष्णकांतनं त्या दुःखातही सावरून तिचे डोळे दान दिले. पुन्हा एकदा कर्तव्य बजावलं. पण आता रडणं नव्हतं, दोषारोपाचं कारण नव्हतं. पण घर सुन्न झालं होतं. 2च वर्षात आई वडील दोघेही वारले होते. छत्र गेलं होतं. कृष्णकांतला तर फारच पोरकं एकाकी वाटलं होतं. त्याचं कंपनीत जाणं पुन्हा सुरू झालं. तरी आठवणींच्या छाया मनावर होत्या. कधी कधी भासही इतके तीव्र असतात की ते वास्तवाचं खरंखुरं रूप घेऊन माणसाचं मनस्वास्थ्य हिरावून घेतात. सुटीच्या दिवशी तो निवांतपणे पेपर चाळत होता, तर दार लोटून एक साठीचे गृहस्थ आत आले. त्यांच्या हातात चिठी होती. काय हवंय? कुठला पत्ता? कोणाचं नाव? बैठकीत समोरच त्यानं आई आणि वडिलांचा तरुण असतानाचा फोटो लावला होता, मोठा करून. दोन्ही फोटोंना चंदनाचे हार घातलेले होते. त्या गृहस्थांनी त्याच्या आईच्या फोटोकडे बोट दाखवून विचारलं, या फोटोतल्या बाई? आणि ते थोडे थांबले, घाबरतच. त्या ना, त्या माझ्या आई, तो म्हणाला. त्या जिवंत आहेत? नाही, 2 महिन्यापूर्वीच ती वारली. आता कृष्णकांतच्या कपाळावर आठी पडली. कृष्णकांत आपणच का? हो. का? माझ्याकडे काय काम आहे? कुणी पाठवलं तुम्हाला? नाही, तसं पाठवलं नाही कुणी. हो, म्हणजे तसं पाठवलंच आहे. मला शोध घ्यावाच लागला. माझाही नाईलाज झाला हो. कृष्णकांतचं मन त्या वयस्क माणसाचा चेहरा बघून चरकलं. तेवढ्यात कुसुमनं तांब्या भांडं भरून त्याच्यासमोर ठेवलं होतं. त्याने तांब्यास तोंडाला लावून गटागटा पाणी पिऊन घेतलं आणि चेहरा उंचावून स्वतः ते कृष्णकांतकडे बघू लागले. त्यांनी चष्मा काढून ठेवला होता हाताशी. आणि त्या माणसाच्या डोळ्यांशी आपले डोळे भिडताच कृष्णकांतच्या लक्षात आलं, ह्यांना आपल्या आईचे डोळे लावले गेलेत. तोच रंग होता त्यांच्या डोळ्यांचा. थोडी निळसर झाक असलेली पण गढूळ नजर, गूढ वाटावी अशी, मनाचा थांग न लागणारीच. कृष्णकांत बावरून गेला. त्या माणसाशी त्याला वरवरचं जुजबी बोलता येईना, जीभ फिरत राहिली. कृष्णकांत बोलेना तेव्हा ते गृहस्थ म्हणाले, ह्या बाई फोटोमधल्या, त्यांचे डोळे मला बसवलेत. मला आता दिसतंय, नजरेचा दोष गेला, पण हे डोळे माझ्या देहाने स्वीकारल्यापासून
माझा डोळा लागला की ह्या बाई माझ्या स्वप्नात येतात, जवळजवळ रोजच. कुसुमचा चेहरा काळवंडला. आता काय नवीन उभं राहिलं समोर असं वाटून गेलं तिला. कृष्णकांतचं छातीत धडधडत राहिलं. काळानं पुन्हा काळ सर्पाचं रूप घेऊन त्याला छेडायला सुरुवात केली होती. त्यांनीच मला पत्ता दिलाय तुमच्या घराचा, खाणाखुणा सांगितल्या वाटेच्या, तुमचं नाव गाव सांगितलं. आणि ते अचानक बोलता बोलता थांबले. कुसुमनंच म्हटलं, असेल, बरं झालं येऊन भेटलात ते. भेट झाली तुमची म्हणजे त्यांच्या डोळ्यांची. त्या म्हणतात 35 वर्षात माझ्याजवळ कधी नवरा बोलला नाही. त्यांनी ह्यालाच कसं सांगितलं, कधी, आणि सांगितलं तरी ह्यानं मला का नाही सांगितलं. कशाचं? ते तुमच्या बापाचे डोळे काढण्याचं. त्यांचं म्हणणं ती तुमचीच करणी, तुमचंच कारस्थान. कृष्णकांत तर ताडकन उठला, उभा थरथरायला लागला. असं वाटलं आईला? असं म्हणाली ती? आणि तुम्हाला? आता सूड घेते ती. तशी ती सरळ साधी बाई नव्हतीच. हात झटकत ते गृहस्थ म्हणाले, ते काहीही असो, त्यांनी मला बजावलंय, पुन्हा पुन्हा सांगितलंय. अहो काय, तुम्हालाही तुमचे डोळे दान करायला सांगितलेत. तसं मला लिहून द्या, करून टाका काम. ती बाई मला सुखाची झोप घेऊ देणार नाही. अहो माझी व्यथा मी खुद्द माझ्या घरच्या लोकांना सांगू शकत नाही. कोण विश्वास ठेवेल या युगात? वेड लागलं मला म्हणतील सगळे, खरं की नाही? ते गृहस्थ हताशपणे बोलत होते. आले तसे ते गृहस्थ निघून गेले. कृष्णकांत डोकं हातात धरून विव्हळत राहिला. 2च दिवसांनी पुन्हा ते गृहस्थ आले. त्या माणसाला बघून कृष्णकांतचं मस्तकच उठलं. डोक्यात घणघण घाव पडू लागले. त्याचा चेहरा विचित्र झाला. एका तिरमिरीत त्यानं विचारलं, आज काय नवीन कथा, का आला पुन्हा? कुसुम बाहेर बैठकीत येऊन पुतळ्यासारखी उभी होती. मला तुम्ही लिहून द्या कागदावर, मीही डोळे दान करणार असं खाली सही करा. त्याशिवाय तुमची आणि माझी सुटका नाही, हा घोर संपणार नाही. देणं वसूल करायचं असल्यासारखा एका ठाम निश्चयानं तो गृहस्थ पुढ्यात पाय दुमडून बसून राहिला. त्याच्या आईच्या डोळ्यातला ठामपणा, त्याचा प्रत्यय त्याला त्या माणसाच्या नजरेतून येत होता. अवयवांच्या रोपणातून संवेदनाही विशेषासहित रूपांतरित होत असावी, निदान काही प्रमाणात, यावर शास्त्राचा विश्वास असणं अशक्य होतं. तरी त्याला भावनांवर विश्वास ठेवणं भाग होतं, तसं जाणवत होतं. शेखर महाजनच्या डोळ्यात त्याच्या वडिलांच्या नजरेत ओतप्रत भरून असलेला स्नेहभाव जाणवून गेला होता. म्हणून तर त्याला शेखर महाजनचा शोध घ्यावा लागला. आणि आता ह्या गृहस्थांना आपल्या आईसाठी, तिच्या मनात राहून गेलेल्या, दडपून ठेवलेल्या इच्छांसाठी. जगताना माणसंच माणसांना खेळवत असतात, हेच खरं. कृष्णकांतनं त्यांना सांगितलं, अहो मी करतो काम, मला अवधी तर द्याल, आत्ता जा तुम्ही. हे काम आपलं प्राक्तनच आपल्याकरवी करून घेणार आहे, या जन्मासाठी. पुन्हा ते गृहस्थ आले, तेच दमून थकून. इथवर येणं त्यांना किती त्रासाचं झालं ते त्याला कळून आलं. कृष्णकांतनं मग एका कोऱ्या कागदावर आपली इच्छा व्यक्त केली आणि सही केली. तो कागद त्यांना दिला. कागदावरचा मजकूर वाचून ते गृहस्थ हसले. त्या माणसाचं हसणं बघताना कृष्णकांतला वाटलं, हे हसत नाहीयेत, त्यांच्या डोळ्यातून आपली आईच हसतीये. छद्मीपणे